तुम्ही असं म्हटलंय ते म्हणजे की शिवसेना राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले आहेत. महाराष्ट्रात भाजप उमेदवार शोधण्यासाठी धडपडत आहे आणि महाराष्ट्रातल्या जागा वाटपावरून मित्रपक्षांशी संघर्ष करत आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते आणि अनेक वरिष्ठ नेते त्यांच्या प्रदेशाध्यक्षांविरोधात उघडपणे बंड करत आहेत. महाराष्ट्रातली उलटसुलट राजकीय परिस्थिती पाहता फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी या लढाईमध्ये संपूर्ण ताकदीनं लढण्यासाठी सक्षम आहे असं तुम्ही म्हटलेलं आहे. तर महाविकास आघाडी लढण्यासाठी सक्षम नाही का भाजप बरोबर? अजिबात नाही आहे. याचं कारण असं आहे की सेना अगोदर बीजेपीमध्ये होती, स्प्लिट झाली. सेनेची मतं सेनेकडे, बीजेपीची मतं बीजेपीकडे. त्याच्यानंतर एनसीपी ही सुद्धा स्प्लिट झाली. अजित पवार एका बाजूला घेतलेत, शरद पवार एका बाजूला गेलेत. आणि शरद पवार एनसीपीची ताकद किती वीक झाली आहे ते आपण बघितलं आहे की एका काळी महाराष्ट्राला डिक्टेट करणारी व्यक्ती आज फक्त 10 जागेंवरती येऊन थांबलेली आहे. त्याच्यामुळे बराचसा फोर्स हा अजित पवारांबरोबर गेला आहे असा हा निकष आहे. बीजेपीचं सुद्धा तीच अवस्था आपल्याला दिसते की त्यांची ताकद ही शिवसेना ही ताकद होती. शिवसेना बाहेर पडल्यानंतर ते एकटे पडलेत. ते एकटे पडल्यामुळे त्यांना असणारा उमेदवार बऱ्याच मतदारसंघात मिळत नाही आहेत. ओढून ताणून त्या असणारा उमेदवार घेतात आहेत अशी परिस्थिती. ही फक्त आम्ही कार्यकर्त्याला जाणीव करून देते की स्प्लिटमुळे एक फार मोठी स्पेस ओपन झालेली आहे आणि ती स्पेस वंचित बहुजन आघाडी फुल करू शकते, भरू शकते. आणि म्हणूनच आज असणारा आम्ही म्हणू की पहिल्या फेजच्या इलेक्शनमध्ये म्हणजे नागपूर उदाहरण आहे की गडकरी असं म्हणाले होते की मला फिरण्याची गरजच नाही आणि मी फिरणारही नाही. आज आपण बघत असाल की तिथे असणारा काँग्रेसचे असणारे ठाकरे जे उमेदवार आहेत ते टफ फाईट त्या ठिकाणी देतात आहेत. आणि का देतात आहेत तर आम्ही पाठिंबा दिल्यामुळे त्याच्यामध्ये त्यांच्या लक्षात आलेलं आहे की 5 लाख मतं ही आम्ही टर्न करू शकतो त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आता ती स्टेट कॉन्टेस्ट झालेली आहे त्या ह्याच्यामध्ये. तेव्हा ही एक रियालिटी आहे. ती रियालिटी आम्ही असं आमच्या कार्यकर्त्यांपुढे मांडली आणि म्हणून ते पत्र लिहिलं.